एक आधार मिळाला. म्हणून मला वाटतं एसटी स्टँडच्या आवारामध्ये सिक्युरिटीचा जो प्रश्न आहे, जे काही प्रायव्हेट सिक्युरिटी ठेवली जाते त्या प्रायव्हेट सिक्युरिटी नक्कीच चुका केलेल्या आहेत. कारण शेवटी बसच्या बाजूलाच चौकी होती, त्या चौकीमध्ये सिक्युरिटी प्रायव्हेट सिक्युरिटी गार्ड नव्हते आणि त्यामुळे ही घटना सोप्या करायला त्याला ते इझी झालं आणि नक्कीच त्याच्यावरती काम करणे आवश्यक आहे. सर, मात्र हे पत्र जे आहे 22 तारखेला दिलेलं आहे. ज्या घटना ज्या दिवशी घडली त्या दिवशी पीआय गेले असतील, मात्र पत्रच 22 तारखेला दिलेलं आहे की खाजगी एजंट तिथे त्रास देतात, तृतीयपंथीयांचा त्रास आहे, गुंडांचा त्रास आहे, तर आम्हाला सुरक्षा पुरवण्यात यावी. 22 तारखेला हे पत्र दिलेलं आहे. त्यानंतर तिथले पीआय असतील किंवा स्थानिक पोलिसांनी दुर्लक्ष केलं असं राष्ट्रीय परिवहन विभागाचं म्हणणं आहे. जवळपास आता आपण 2024 ते 2025 पर्यंत त्या आवारामध्ये म्हणजे आपला जिथे आता घटना घडलेली आहे तिथे जवळपास 7,196 कारवाया एका वर्षामध्ये आपण केलेल्या आहेत. म्हणजे पोलिसांचं काही तिथे दुर्लक्ष होतं किंवा पोलिसांनी काहीच तिथे लक्ष देणं असं अजिबात नाही. जेव्हा 7,000 कारवाया होतात म्हणजे त्या लहान स्वरूपापासून मोठ्या स्वरूपात सगळ्या त्याच्यामध्ये आहेत. खास करून ट्रॅफिकच्या वगैरे जास्त आहेत किंवा एखादं तिथे कोणी गुंड तिथे येऊन बसले किंवा कोणी विनाकाम तिथे येऊन बसले त्याला तिथून बाहेर काढणं, अशा ज्या कारवाया आहेत तिथे आपण पोलिसांचा अलर्टनेस आपण ज्याच्यामधून आपण जज करतो, अशा कारवाया मागच्या वर्षामध्ये 7,000 पेक्षा जास्त झाल्या आहेत. मागच्या सप्टेंबर पासून ते आजपर्यंत 4,500 तिथे कारवाया आपण केलेल्या आहेत. म्हणून मला वाटतं पोलीस हे डेफिनेटली अलर्ट आहेत. आता ह्या कारवाई इथे कागदावरती किंवा जागेवरती आपल्याला होता दिसल्या नसत्या. बरंच काही असतं नाही, ह्या कारवाया या प्रत्यक्षात झालेल्या आहेत त्याच आपण कागदावरती पोलिसिंग दिसत नाही. गस्त घालताना नेमकं काय बघितलं पाहिजे काय नाही, गाडीतूनच फक्त गस्त घातली जाते नाही. सीसीटीव्ही फुटेज आपल्याकडे जे आहेत ते पीआय स्वतः गाडीतनं उतरून चालून पूर्ण आवारामध्ये फिरताना दिसत आहेत. की स्वतः मी सीसीटीव्ही फुटेज पाहिलेला आहे. 50 तासापेक्षा अधिक जास्तीचा कालावधी उरलाय. पोलीस काम करतात त्यावर प्रश्नचिन्ह नाहीये, मात्र आरोपी 50 तासाहून अधिक झाला तरी सापडला नाहीये. 11 पेक्षा जास्त महिला शाखा असेल, पुणे पोलीस असेल, आरोपीला ट्रॅक केलं जाते, लवकरच तो आपल्या ताब्यामध्ये येईल.